हा सामना देखील 4 षटकांचा असेल। पहिलं षटक हे पॉवर प्लेचं मॅन्डेटरी राहील। या षटकादरम्यान तुम्हाला फक्त 2 सीमारक्षक लगावण्याची मुभा असेल आणि बाकीचे उर्वरित खेळाडू मात्र इनफील्डमध्ये आपल्याला पाहायला मिळेल। व्हॉट्स युअर नेम? हॅलो, हे व्हॉट्स युअर नेम? Smiling, shying over the face. Which school? APJ. APJ. What's your good name? Good. Welcome. जाऊया थेट मैदानाकडे। सामना आपण पाहताय कुक्षित बी आणि त्यांच्या विरोधात संघ आपल्याला पाहायला मिळेल इच्छापूर्ती वाशी। प्रतिस्पर्धी एका संघासोबत नक्कीच दोन्ही संघाचे 12th मॅन आमच्याकडे यायचे प्लीज। वाशी संघाचा 12th मॅन आमच्याकडे आलेला आहे। कुक्षित बी संघ 12th मॅन आमच्याकडे पाठवायचे प्लीज। आणि पहिला चेंडू फेकायच्या अगोदर 12th मॅन येणं गरजेचं आहे। ही शिस्त देखील आपण आज या संपूर्ण स्पर्धेमध्ये मेंटेन करूया। लाईनअपची शिस्त, डिसिप्लिन। 5 मिनिटांचा एक षटक म्हणजे 20 मिनिटांमध्ये एक इनिंग समाप्त करायला हवी। गोलंदाजीच्या बोहळ्यावर पहिला गोलंदाज तयार, मिस्टर अबू। पहिला चेंडू सरळ भिरकावून दिलाय। व्हाट अ वे टू स्टार्ट बाय मिस्टर योगेश भगत। इट्स अ मॅग्निफिशंट बॅटिंग परफॉर्मन्स। जी राऊत, मी विनंती करेन आपण आमच्या व्यासपीठावर आसनस्थ होण्यासाठी यायचंय। पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर बॅटमधनं तडाखा आपल्याला पाहायला मिळाला आहे। मिस्टर योगेश भगत ज्यानं मागच्या सामन्यामध्ये 69 धावांची घणाघाती इनिंग साकारली होती, तो योगेश भगत ही इज ऑन अटॅक विथ द सेम कन्सिस्टन्सी, विथ द सेम रिदम, विथ द सेम अटॅक। ही इज ऑन स्ट्राईक अगेन्स्ट अबू। गोलंदाजीच्या मार्कवर यावेळेला फ्लोर लेनचा हा चेंडू चांगला कनेक्ट केलाय। ब्रिजेश थोडंसं शतरक्षणामध्ये मी म्हणेन ग्रिपिंग थोडीशी फसली। मोबदल्यात मिळालेले एक धावने स्ट्राईक इथं रोटेट केली गेली। आता मात्र स्ट्रायकर एंडवर येत आहेत नवीन फलंदाज ज्यानं 18 क्रमांकाची जर्सी परिधान केली आहे। मिस्टर विराट कोहलीचं आयडल मानणारा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळेल। टेनिस क्रिकेटमध्ये असे कित्येक खेळाडू तुम्हाला मिळतील जे 18 क्रमांकाची जर्सी परिधान करतात। विराट कोहलीला मात्र आयडल पोझिशनला ठेवल्यानंतर मात्र पहिल्यांदाच प्रतिमा घेईल। या वेळेला लॉफ्ट केला चेंडूला, पिक केला। इट्स गॉन स्ट्रेट ओव्हर द डीप स्क्वेअर लेग रिजन फॉर 6। काय सुरुवात करतोय मंगेश। धावसंख्या पोहोचली ती 13वर। ओहो, हाऊस दॅट इज द अपील आणि पंच विराज तांडेल मात्र नक्कीच तटस्थ पाहायला मिळतात। लेग बायच्या स्वरूपात मात्र ही एक धाव मिळाली। एका धावानं मात्र स्ट्रायकर एंडवर आता मात्र योगेश भगत पाहायला मिळतील। मैदानामध्ये माती आणि या मातीनं मात्र नक्कीच हातांना स्पर्श केल्यानंतर मात्र अंगामध्ये नक्कीच एक वारं ग्रिप लॉक केली जात आहे। योगेश भगत तयार। यावेळेला खोलवर टप्प्याचा कमबॅक करणारा चेंडू अब्बूयाचा जलद गती गोलंदाज आणि या चेंडूवर मात्र कोणत्याही प्रकारची धाव आपल्याला पाहायला मिळत नाही। पहिला पॉवर प्लेचं षटक, या पॉवर प्लेच्या षटकामध्ये जरी 2 मोठे फटके आले तरी देखील मी म्हणेन एक चेंडू डॉट फेकला गेला। धावसंख्या पोहोचते पहिले षटक प्रगतीपथावर असताना ती म्हणजे बिनबाद 14वर। 1 बॉल टू गो ऑफ दिस पॉवर प्ले ओव्हर।
ओहो, जोरकस मारायचा होता. मिस्टामिंग स्ट्रोक पाहायला मिळेल. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. विनय एक सेफ हँड क्षेत्ररक्षक. चप्पल चतुर चाणाक्ष पहा. व्रिस्ट किती स्ट्रॉंग असतील विनयाचे. आणि इथे मात्र एक धाव मिळेल. या षटकाच्या अखेरीस मात्र संघाची एकूण धावसंख्या पोहोचते ती बिनबाद 15. षटक पॉवर प्लेचं रिस्ट्रिक्शन हटवलं गेलंय. योगेश भगत आणि मंगेश यांच्यासाठी स्ट्रेट लॉंग ऑन मध्ये, स्ट्रेट लॉंग ऑफ मध्ये, एक डीप मिड विकेट मध्ये, डीप स्क्वेअर लेग मध्ये, शॉर्ट फाईन लेग मध्ये एक क्षेत्ररक्षक पाहायला मिळेल. शॉर्ट कव्हर पॉइंट मध्ये, मिड ऑफ मध्ये एक क्षेत्ररक्षक पाहायला मिळतो आणि डीप कव्हर्स मध्ये एक क्षेत्ररक्षक आहे. यष्टिरक्षक आकाश होता कर्णधार यष्टांपासून दूर. या वेळेला फुलोर लेंथ होता. हलवार पद्धतीचा हा चेंडू मिस टायमिंग पाहायला मिळालं. इथं मात्र फसवा चेंडू. या चेंडूवर मात्र योगेश भगत सारखा मोठा फलंदाज, मोठा मात्र मोहरा इथं टिपला जातं. मोठा फगदाड पडला जाते. फलंदाज योगेश भगत बॅक टू डग आउट. चेंडू लॉफ्ट केलाय, पिक केलाय, सरळ डिलिव्हर केलाय. नो डाऊट इट्स अ बिग अँड ब्युटिफुल, ह्यूज अँड ह्युमंगस, हाय अँड हँडसम. हँडसम डीजे प्लीज. मंगेश याला मात्र सूर गवसलाय. 2 षटकार त्याच्या बॅटमधनं पाहायला मिळालेत. टप्पा बदललाय. टप्पा बदलल्यानंतर रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न केला होता. शफल झाले होते फलंदाज. क्रीजमध्ये आतमध्ये घुसून या चेंडूला मात्र बरोबर थर्डमॅन मध्ये काढायचा होता, परंतु चेंडू आणि चेंडू फलीमध्ये कोणत्याही प्रकारचं कनेक्शन जमत नाहीये. यष्टांमागे यश टू ग्रिप केला जातोय. त्यानंतर मात्र डॉट बॉल. धावसंख्या पाहायला मिळते ती फक्त 21. दुसरा षटक प्रगतीपथावर. ब्रिजेश गोलंदाजी मार्कवर तयार. उंचुकुरा असा बांधा. जबरदस्त 10 ते 12 पावलांचा रनअप. हाय एम ॲक्शन. डावखुऱ्या हाताचा हा कल्पक गोलंदाज. ह्या वेळेला मात्र थोडंसं व्हेरिएशन. इन स्विंग आउट स्विंगचा हा चेंडू अगेन्स्ट द स्पिन खेळायचा होता. ह्या वेळेला कॉलिंग होतंय, परंतु नवीन आलेला फलंदाज सचिन मात्र हा कॉल रिजेक्ट करतोय. एकच धाव मिळालेला. षटकाचा जर का विचार केला तर विकेटनं सुरुवात केली होती, परंतु मंगेश यानं मात्र आपले मनसुबे मात्र स्पष्ट केलेत. एक षटकार लगावला गेला, त्यानंतर मात्र डॉट बॉल, त्यानंतर एक धाव. 4 चेंडू फेकले गेले आणि धावा खर्च करतोय फक्त 7. आणि संघाची एकूण धावसंख्या पोहोचते ती 22 वर. या वेळेला मात्र चेंडू सरळ सोडून दिलाय. पंच मात्र विराज इथं या चेंडूला अवांतर घोषित करतायत. 1 more added in the extras, 1 more added in the total. Total score moves on 23 for the loss of 1 wicket after 1 over. This is second over in progress. ब्रिजेश याच्या खात्यातील आगामी चेंडू फेकण्यासाठी गोलंदाज पुन्हा एकदा आपला रनअप रडारमध्ये तयार. पंचांच्या उजव्या बाजूनं तयार. या वेळेला चेंडू पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय. सचिन याच्या बॅटमधनं मिस टायमिंग स्ट्रोक. क्षेत्ररक्षक आहेत, इथं चूक करतायत. जर का तुम्ही 18 क्रमांकाची जर्सी परिधान केले तर तुमच्याकडे ही मुभा नाहीये. झेल येथे निसटला जातोय. झेल निसटल्यानंतर फलंदाजाला मात्र मिळते पहिले जीवदान. जाईल हा चौकार आणि चौकाराच्या साहाय्याने संघाची एकूण धावसंख्या पोहोचते ती 27 वर. 27. 2 षटकार 1 सिंगलच्या साहाय्याने वैयक्तिक 13 या धावसंख्येवर खेळतोय मंगेश. सचिन आपलं स्वतःचं खातं उघडतोय. नशिबाचा चौकार मिळेल सचिन याला, परंतु मिळालेल्या जीवदानाचा मात्र किती काय उपद्रव करेल येणारे चेंडू, येणारी इनिंग मात्र नक्कीच हे निश्चित करतील. या षटकामधील अजूनही 1 चेंडू 1 चेंडू शिल्लक. सरळ सोडून दिलाय. पंच या चेंडूला पुन्हा एकदा वाईड घोषित करतायत. 1 more added in the extras. Extras moves on 2.
1 more added in the total. Total score moves on 28 for the loss of 1 wicket after 1 over. अजूनही या षटकामध्ये एक चेंडूचा खेळ बाकी आहे. 11 चेंडूमध्ये 28 धाव्या, खूप मोठी धावसंख्या असताना ह्या वेळेला मात्र चेंडू खट केलाय. दीपक पाटील स्वर्ण मृगाच्या चित्ताच्या चपलाईने इथं मात्र नक्कीच धावताय. चेंडू मात्र कव्हरअप केला गेला. कव्हरअप केल्यानंतर मात्र नक्कीच या धावा मिळतील 2 आणि या 2 धावांवर संघाची एकूण धावसंख्या पोहोचते त्या 30 वर. देवा रे देवा 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 देवा. पण षटकांच्या अखेरीस संघाची एकूण धावसंख्या पोहोचते ती जवळजवळ 15च्या रन इथनं रन रेटनं मात्र 30 वर पोहोचते. जर का धावसंख्या अशीच पुढे वाटचाल करत राहिली तर 4 षटकाच्या अखेरीस मात्र धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल इच्छापूर्ती वाशी संघाची कुठेतरी 60 ते 65 धावा. आणि 60 ते 65 धावांचा जर का विचार केला तर मात्र या धावा मात्र नक्कीच एक मोठा स्कोअर असेल ते प्रतिस्पर्धी कुक्षित जय गजानन कुक्षित बी संघापुढे. जय गजानन कुक्षित बी संघाकडे देखील टॉप ऑर्डरमध्ये जबरदस्त फलंदाज आहेत. परंतु टेनिस क्रिकेटमध्ये जर का विचार केला तर कुठेतरी 12 ते 13 धावांचा एक रन रेट आहे. ते रन रेट मात्र सेफ मानलं जातं. गोलंदाजांचा नक्कीच प्रयत्न राहील यावेळेला. ओव्हरपिच चेंडू, ओव्हरपिच चेंडूला मात्र कोणत्याही प्रकारचा सन्मान नाहीये. सरळ डिस्पॅच केलाय. इट्स पिक अँड डिस्पॅच स्ट्रेट डाऊन द ग्राउंड फॉर 6. विनय याच्या पहिल्याच चेंडूवर मात्र जबरदस्त खरपूस समाचार घेतलाय आणि मंगेश ऑन अटॅक विथ लायसन्स ओपन. या वेळेला मिसटायमिंग स्ट्रोक क्षेत्ररक्षक आहेत. झेल इथे टिपला जातोय. आता मात्र फलंदाज मंगेश याची खूप चांगली इनिंग ज्याच्या बॅटमधनं आपल्याला पाहायला मिळाले. तब्बल 3 षटकार आणि 1 सिंगल, 19 धावांची शॉर्ट अँड स्वीट इनिंग. कम टू अन एंड मिस्टर मंगेश बॅक टू डगआउट आणि गोलंदाज विनय याला मिळते पहिलं यश. आता मात्र नवीन फलंदाज मैदानामध्ये जाताना पाहायला मिळतात. मिस्टर प्रशांत विनय याला, कारण मोठा फलंदाज ज्यानं षटकारानं मात्र सुरुवात केली होती या षटकामध्ये बलंदाज बाद झालाय. मंगेश बाद झालाय. ह्या वेळेला मात्र चेंडू लॉफ्ट केलाय. इनफिल्ड मधला क्षेत्ररक्षक पोहोचेल का? पोहोचला होता परंतु ग्रिपिंग जमलं नाहीये. ह्या वेळेला धावा मिळतील 2. या 2 धावांना संघाची एकूण धावसंख्या पोहोचते. आफ्टर लॉंग टाइम स्कोर मूव्स ऑन 38 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स आफ्टर 2 ओव्हर्स. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. नवीन गोलंदाज विनय अगदी धाकड बांधाय. हार्दिक पांड्याची आठवण येते हा गोलंदाज जेव्हा गोलंदाजी करतोय. मीडियम पेसर, परंतु त्याच्याकडे असलेलं गेमचं स्पिरिट, त्याच्याकडे असलेली धाडस. या वेळेला सरळ चेंडू भिरकावून दिलाय. नो डाऊट इट्स अ ह्यूज ब्लो. सरळ आमच्या टॉस का बॉसच्या कक्षामध्ये षटकार. धावसंख्येला आकार आलाय. पहिल्यांदा मात्र सुरुवात केली होती फलंदाज योगेश यानं. ह्यावेळेला चेंडू हवेमध्ये. ब्रिजेश आणि अब्बू दोन्ही क्षेत्ररक्षकांच्या मधोमध हा चेंडू लँड होतोय. थोडंसं क्षेत्ररक्षण होतंय. जोपर्यंत चेंडू फेक होईल तोपर्यंत या धावा मिळतील 3 आणि या 3 धावांना संघाची एकूण धावसंख्या पोहोचते ती 47 वर.
47 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. धावसंख्या मोठी असताना पाहायला मिळते. मला तरी असंच वाटतंय वाशी संघाचे सर्व खेळाडू मात्र लायसन्स घेऊन मैदानामध्ये उतरलेत. जितक्या धावा बॅटमधनं स्कोअरबोर्डवर जास्त येतील तितक्या धावा मात्र आपल्या गोलंदाजांना खूप चांगला मार्जिन असेल असा माइंडसेट आपल्याला पाहायला मिळतोय. वाशी संघ यावेळेला कट आणि बॅटचा स्लाइस एज आणि बिहाइंड द स्टिक स्कॉट बिहाइंड सॉफ्ट डिसमिसल. बॅट्समन आकाश आउट, प्रशांत आउट. ते डीजे मास्टर सोमनाथ, हा कलेक्शन आपल्याला संध्याकाळी पाहिजेच. ह्या वेळेला मात्र नवीन फलंदाज मैदानामध्ये आणि नवीन गोलंदाज. वैयक्तिक पहिल्या आणि संघाच्या वतीनं शेवटचं षटक. मिस्टर सागर ऑन द बॉलिंग बार, राईट मोर द अराउंड द विकेट. पहिल्या चेंडूवर जोरखस लगावलाय. डीप मध्ये कोणत्याही क्षेत्ररक्षक नाही, सरळ जातो चेंडू. वन बाउन्स ओव्हर द डिफेन्स. हा येईल चौकार. अँटिक काऊ कॉर्नर क्षेत्र खुलं होतं आणि त्या क्षेत्राच्या वरनं हा चौकार पाहायला मिळेल. फलंदाज सचिन याच्या बॅटमधून निघालेला हा पहिला चौकार आपल्याला पाहायला मिळतो आणि चौकाराच्या साहाय्याने संघाची एकूण धावसंख्या पोहोचते ती तब्बल 51 वर. कॉंग्रॅच्युलेशन्स वाशी संघ आता मात्र नक्कीच 51-50 धावा पूर्ण करतोय या मैदानामध्ये. मगाशी योगेशाने सांगितलं हा मैदान आम्हाला लकी आहे. 2014, 15, 16 त्यानंतर मात्र नक्कीच मागचे काही सीझन जर का बघितले गेले, मागच्या काही स्पर्धा जर का बघितल्या गेल्या तर मात्र खूप चांगल्या टचमध्ये आहेत, खूप चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. ज्या वेळेला मात्र इनसाइड आउट स्टेटमध्ये क्षेत्ररक्षक चूक करतोय. इथे क्षेत्ररक्षक मात्र चूक करतोय. फलंदाज सचिन याला मिळते पहिलंच जीवदान आणि या चेंडूवर मात्र एक धाव मिळाली. स्वतःवर नाराज असतील अनुप. ह्या वेळेला मात्र स्ट्रायकर एंडवर फलंदाज जातोय भरत. इथे मात्र ओव्हरपिच चेंडू. खूप चांगला समाचार, टेक्निकल स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. जिथे क्षेत्ररक्षक नाहीये त्याच क्षेत्रामध्ये मात्र हा फटका सजविलाय. या चौकारानं मात्र संघाची एकूण धावसंख्या फुलते आणि पोहोचते ती जबरदस्त 56 वर. अब तक 56. अजूनही या षटकामधील 3 चेंडूंचा खेळ बाकी असेल. 3 चेंडू आणि या 3 चेंडूवर मात्र किती धावा येतील, खऱ्या अर्थानं टार्गेट सेट करतील. गोलंदाज थोडंसं दडपण असेल सागरकडे. राईट अम अराउंड द विकेट. यावेळेला चेंडू बॅट फिरवली होती, बॅट स्विंग चांगली होती परंतु कनेक्शन फसलंय. इथे मात्र डॉट बॉल पाहायला मिळेल. अजूनही 2 चेंडू बाकी असतील. धावसंख्या स्थिर आणि स्तब्ध आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 56 वर. 56 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स आफ्टर 3 overs. दिस इज 4th अँड फायनल ओव्हर इन प्रोग्रेस. 2 balls टू गो ऑफ दिस फायनल ओव्हर. पहिल्या इनिंग मधील अंतिमचे 2 चेंडू. डाऊन द ट्रॅक स्टेप आउट केलंय, कनेक्ट केलंय चेंडूला. शॉट आणि इथं मात्र काय आपल्याला नॉईस पाहायला मिळाला, ऐकायला मिळाला. जबरदस्त ताकदी फटका. स्टेप आउट केलं होतं, सरळ भिरकावून दिला मिड विकेटच्या क्षेत्राच्या वरनं. अगदी मी म्हणेल लांब लचक षटकार, ह्यूज हिट. या षटकारानं मात्र धावसंख्या आता मात्र 60 क्रॉस करते. 62 वर पोहोचते. 62. अजूनही 1 चेंडू शिल्लक असतील. प्रत्येक फलंदाजानं मोठा फटका लगावलाय. योगेशाने 1 षटकार लगावला, मंगेशानं 3 षटकार लगावले. त्यानंतर सचिन याच्या बॅटमधून आपल्याला 1 षटकार 2 चौकार पाहायला मिळाले. भरत याच्या बॅटमधून 1 चौकार 1 षटकार पाहायला मिळाला. व्हॉट अ वे टू स्टार्ट बाय मिस्टर भरत. 3 चेंडू फेस केलेत. अंतिमचा चेंडू यावेळेला थोडासा मिसटायमिंग स्ट्रोक. बॅटच्या अपेक्षित स्थळी चेंडू बसत नाहीये. इनफिल्डमध्ये क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल आणि चेंडू सरळ क्षेत्ररक्षकाच्या मगरमिटीमध्ये विसावतोय. फलंदाजाला परतावं लागेल. शेवटच्या चेंडूवर कोणतीही प्रकारची धाव आपल्याला पाहायला मिळत नाहीये. एकूण धावसंख्या झाली 4 षटकांच्या अखेरीस ती 62 आणि जिंकण्यासाठी 63 धावांची गरज. 63 टू विन फ्रॉम लिमिटेड. 24 balls टू गो इन द सेकंड इनिंग.
पाहताय शिवराय चषक 2021 चं हे भव्य दिव्य असं आयोजन या स्पर्धेचा आजचा हा पहिला दिवस दुपारचं सत्र आपल्याला पाहायला मिळतंय. इच्छापूर्ती वाशी आणि त्यांच्या विरोधात मात्र खेळ करण्यासाठी संघ सज्ज आहे, तो म्हणजे जय गजानन कुक्षेत बी. आणि पहिल्या इनिंगमध्ये मात्र नक्कीच 62 धावा काढून 63 धावांचं जबरदस्त टार्गेट इथे सेट केलंय. ते टार्गेट मात्र चेस करण्यासाठी मैदानामध्ये उतरलेत कुक्षेत बी संघाच्या वतीनं सलामीचे मुहूर्ताचे फलंदाज. स्वतः कॅप्टन आपल्याला पाहायला मिळतात नॉनस्ट्रायकर एंडवर आणि एक धडाकेबाज फलंदाज अनुप पाटील. एक नवी मुंबईमधील एक एक्सप्लोजिव्ह बॅटिंग पेअर. आणि जसं मात्र इनिंगला सुरुवात येईल तुमच्या समोर मात्र नवीन आवाज असेल. सारसोले गावचा भूमिपुत्र आवाज हर्षल मडवी. आय विल रिक्वेस्ट हर्षल प्लीज कम अँड जॉइन द माइक्रोफोन प्लीज. थैंक यू नितेश, अच्छी आवाज़ आप सुन रहे थे. नितेश भोईर जो करावे गांव से बिलोंग करते हैं. शिवराय चषक 2021 में आपका हार्दिक स्वागत है. सारे दर्शकों को मैं हार्दिक स्वागत करता हूँ. जो भी दर्शक यहाँ पर देख रहे हैं यूट्यूब पर और ग्राउंड पर मौजूद है, उनका हार्दिक स्वागत है शिवराय चषक में. ये दूसरी मैच चालू है यहाँ पर. भूमि तुर्बे और इच्छापूर्ति के बीच पहली मैच हुई थी, उसमें से इच्छापूर्ति वाशी ने वो पहला मैच मुकाबला जीता था और सेकेंड राउंड में प्रवेश किया है. और सेकेंड राउंड टाकीगांव 11 और जय गजानन कुक्षेत के बीच हुआ था. कुक्षेत गांव ने वो मैच जीता था. अब चल रहा है ये सेकेंड राउंड. दोनों टीमें ने एक एक राउंड पहला जीत लिया है और दूसरा मैच खेल रहे हैं आज के दिन का क्वार्टर फाइनल. कुक्षेत बी वर्सेस इच्छापूर्ति वाशी. 63 रन का टारगेट यहाँ पर कुक्षेत बी. अनुप पाटिल फुल टॉस गेंद थी और ये अंपायर का इशारा. यहाँ पर नो बॉल और 4 रन. डीजे कर्णधार जर का आपण उपस्थित असाल तर लगेचच आमच्या मुख्य कक्षामध्ये नाणेफेकीसाठी यायचंय. नीलकंठेश्वर उळवे संघाचे कर्णधार यस फ्री हिटचा चेंडू असेल. फ्री हिट का ये गेंद, पहली गेंद भरत टू अनूप. बड़ा हिट मारने की कोशिश. फ्री हिट रहेगा. अपील कर कुछ फायदा नहीं रहेगा. 22 के रूप में ये आता हुआ है 1 रन. एक गेंद की समाप्ति के बाद 6 रन लग चुके हैं बोर्ड पर. 6. दूसरी गेंद लेकर तैयार भरत टू आकाश. बहुत ही बेहतरीन हिट, क्लासिक हिट. 6 रनों के लिए जाती हुई गेंद, कुक्षेत गांव में जाती हुई गेंद. डीजे डीजे बहुत ही बेहतरीन यहाँ पर स्ट्रोक लगा है आकाश ने. बहुत ही अच्छा स्ट्रोक. ये भी बिग 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 हिट 6 रनों के लिए. डीजे कुल स्कोर हो चुका 18. बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी करते हुए आकाश और अच्छा स्ट्रोक खेला यहाँ पर. 4 रनों के लिए कोई मौका नहीं फील्डर के लिए. कुल स्कोर हो चुका है 22 रन. हिट आकाश के बल्ले से निकलता हुआ 6 रन. थैंक यू डीजे. बहुत ही बेहतरीन लाजवाब बल्लेबाजी यहाँ पर की है आकाश ने, अनूप ने. 28 रन 5 गेंद. 28 रन हो चुके हैं अभी.
बोर्ड पर लग चुके हैं 5 गेंद की समाप्ति के बाद। बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी आकाश और अनूप। आकाश ने अच्छी बल्लेबाजी की है, 2-3 बड़े हिट लगाए यहाँ पर और एक बाउंड्री भी लगाया। बहुत ही बेहतरीन बल्लेबाज आकाश। आखिर की गेंद फुल टॉस गेंद फ्लिक किया है, लाजवाब स्ट्रोक, अंपायर का इशारा। भले भले जी भले भले जी भले भले जी भले भले जी बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी करते हुए सारे मैचों में अच्छी बल्लेबाजी करने का आकाश योगदान देते थे कॉलेज टीम की तरफ से। अब आए स्ट्राइक पर अनूप पाटिल गेंदबाजी करने। गैरव शॉर्ट पिच गेंद थी, हल्के हाथों से खेला, 1 रन आसानी से मुकम्मल। कुल स्कोर होता हुआ 33। अब स्ट्राइक पर है आकाश, बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी करते हुए यहाँ पर। अब देखते हैं कैसे ही बल्लेबाजी करते हैं ग्यारह के सामने। पावर प्ले हो चुका है, सारे प्लेयर आपको बाहर दिख रहे हैं। 4-5 प्लेयर बाहर रख सकते हैं पावर प्ले के बाद। गैरो टू आकाश, यॉर्कर गेंद थी, क्रिकेट का ब्रह्मास्त्र यहाँ पर फेंका है यॉर्कर गैरो ने। ऐसे ही गेंदबाजी करनी होगी अगर कमबैक करना होगा तो। इस मैच में पकड़ में है कुक्षित बी के। बहुत ही अच्छी बल्लेबाजी आकाश की। गैरो राइट आर्म राउंड द विकेट, सारसोले गांव एंड से गेंदबाजी कर रहे हैं। सामने आकाश, बड़ा हिट, फील्डर वहां पर मौजूद है और अच्छा कैच, बहुत ही बेहतरीन कैच वहां पर। डीजे भले भले जी भले भले स्ट्राइक पर है अनूप पाटिल। देखना होगा अभी कैसे बल्लेबाजी करते हैं अनूप। बड़ा हिट लगाने की कोशिश और ये बेहतरीन कैच हो सकता था। बहुत ही अच्छी फील्डिंग वहां पर, तारीफ करनी होगी अजय। बहुत ही अच्छी फील्डिंग करते हुए 5 रन यहाँ पर सेव किए। बहुत ही बेहतरीन लाजवाब यहाँ पर एफर्ट अजय का दिखाई गया। देखते अनूप पाटिल अब स्ट्राइक पर आए हैं। अब्बू, बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी की थी अनूप पाटिल ने। पिछले ही जो लोक नेता चषक 2021 में हुआ था वो उसके मैन ऑफ द सीरीज रहे थे। देखना होगा। नॉन स्ट्राइक पर है फिलहाल, स्ट्राइक पर है अब्बू टू गैरो। ये
अच्छी गेंद, अब्बू को कुछ समझ नहीं है। यॉर्कर लाइन गेंद थी, क्रिकेट का ब्रह्मास्त्र जिसे कहा जाता है यॉर्कर गेंद। अगर कोई भी गेंदबाज ऐसी गेंदबाजी करेगा तो किसी भी बल्लेबाज को रोक कर रखेगा, ऐसे ये गेंद है। मुश्किल से शॉट लगते हैं इस गेंद पर। हालांकि अभी बल्लेबाज हेलीकॉप्टर भी खेल लेते हैं पर चांसेस कम होते हैं। 11-2 अब्बू, बहुत ही बेहतरीन गेंदबाजी, अच्छी गेंदबाजी की। गैरो ने कमबैक किया है अपनी टीम को। सिर्फ 2 रन का ओवर, उसमें भी एक विकेट, बड़ा विकेट आकाश का। कमबैक किया है यहाँ पर गैरो ने। इच्छापूर्ति वाशी का अभी 12 balls 29 रन्स नीडेड यहाँ पर। कुक्षेत्र टीम को 29 रनों की जरूरत है। 12 गेंदे 29 रन, कुक्षेत्र बी या इच्छापूर्ति वाशी। इसके बाद मुकाबला होगा लेट मंगेश फड़के, स्वर्गीय मंगेश फड़के, मंगेश मूर्ति उल्वे, तन्वी 11 कोपर खेलने के बीच होगा यह मुकाबला। दोनों टीम से विनंती करता हूं कि आप कॅप्टन आइए टॉस के लिए। तन्वी कोपरखेरणे संघाचा कर्णधार आपण जर का उपस्थित असाल लगेचच यायचे। शेवटचा कॉल असेल तुमच्याकडे। तन्वी 11 कोपरखेरणे, टॉस का बॉस या कक्षामध्ये आपण यायचे। क्विक बैक यहाँ पर किया है गैरो ने। कोपरखेरणे, तन्वी 11 कोपरखेरणे टीम के जो संघ नायक यहाँ पर मौजूद होंगे तो पैवेलियन बॉक्स में आइए। मिलिंद बेटा आपसे विनती करता हूँ, किसी भी अगर कोई भी प्लेयर रहेगा तो पैवेलियन बॉक्स में भेज दीजिए। टॉस होएगा यहाँ पर इस ओवर के बाद। अब गेंदबाजी करने आए मंगेश। देखते 12 गेंदे 29 रन, अच्छा कमबैक किया है यहाँ पर गैरो ने। अब आए गेंदबाजी करने मंगेश। बॉलिंग मार्क पर तैयार यहाँ पर मंगेश टू अनूप। बड़ा हिट मारने की कोशिश, अच्छा शॉट वहां पर। 1 रन आसानी से मुकम्मल, यहाँ पर फिसल गए अनूप पटेल, इसीलिए 2 रन हो सकते थे पर नहीं लिए। अब स्ट्राइक पर है अब्बू। अच्छी बल्लेबाजी करनी होगी इन दोनों बल्लेबाजों को। 11 गेंदे 28 रन, 28 रन 11 गेंदे। कुक्षेत्र बी या इच्छापूर्ति वाशी, कौन जीतता है ये मुकाबला और कौन सेमीफाइनल में प्रवेश करता है। यॉर्कर लाइन गेंद थी, ऑन द ग्राउंड शॉट खेला है मिड विकेट रीजन में। 1 रन से ही संतुष्ट होना होगा। कुल स्कोर बढ़ता हुआ 36। अच्छी स्कोरिंग करते हुए यहाँ पर वैभव टांडेल और इनायत अच्छे स्कोरर है सरसोले गांव के। अच्छी स्कोरिंग करते हुए एक रन का अच्छा से बता रहे यहाँ पर। फुल टॉस गेंद थी और ये 4 रनों के लिए जाती हुई ये गेंद। डीजे कैच पकड़ने का मौका था वहां पर बहुत ही सुस्ती दिखाई वहां पर गैरो ने। और ये अंपायर का इशारा, 1 रन आता हुआ, बल्ले से 1 रन आया है। कुल स्कोर बढ़ता हुआ 41। अब स्ट्राइक पर है अब्बू, अच्छी बल्लेबाजी करनी होगी, बड़े हिट लगाने होंगे जैसे आकाश ने। 41, 8 गेंदे 22 रन। जल्द से जल्द मुकाबला स्टार्ट कीजिए। अंपायरिंग करते हुए विराज टांडेल, सासोले गांव के बहुत ही अच्छे बेहतरीन ऑलराउंडर।
प्लेयर और लेग अंपायर बलराम पाटिल। फाइट का इशारा अंपायर विराज टंडल का। इसी से स्कोर बढ़ता हुआ 42। बड़े हिट लगाने की कोशिश करेंगे इन दो गेंदों पर। निर्णायक हो गए ये दो गेंद। अगर इस दो गेंदों पर बड़े हिट नहीं लगेंगे तो बहुत ही पकड़ में आज आ जाएगा ये मुकाबला इच्छापूर्ति वाशी के। अब्बू टू मंगेश, सासोले गांव एंड से गेंदबाजी करते हुए मंगेश। फुल टॉस गेंद थी पर वाइट का इशारा, इसीलिए लेफ्ट किया है यहाँ पर। कुल स्कोर बढ़ता हुआ 43। मार सकते थे इस गेंद पर, 6 लग सकती थी इस गेंद पर। फुल टॉस थी, इसे बल्लेबाज हिट करने की कोशिश करते हैं। वाइट रहेगी तो भी। जल्द से जल्द अंपायर मैच स्टार्ट कीजिए। विराज गैरो कॉपरेट कीजिए, बहुत ही समय कम है यहाँ पर। स्कोर 8ला 20 हवेत, 8 चेंडू आणि 20 धावा। 8 गेंदे और 20 रन। 20 रन 8 गेंदे। मंगेश टू अब्बू। और ये बेहतरीन हिट, बिग हिट, 6 रनों के लिए क्लासिक हिट। डीजे थैंक यू डीजे। कोपर कितने 11 के संगनायक आपसे विनती करता हूँ, मिलिन बेटा आप आइए, आइए सतीश जल्दी आइए। यहाँ पर उल्वे के टीम के संगनायक मंगेश स्मृति, उल्वे के संगनायक यहाँ पर मौजूद है कब से। बड़ा हिट लगने की कोशिश यहाँ पर 2 रन लेने की कोशिश और आउट हो सकते हैं, पर अच्छा कलेक्ट नहीं, अच्छा थ्रो भी नहीं था। अगर स्टंप पर थ्रो करते तो रन आउट हो सकता था, मौका था यहाँ पर। कुल स्कोर बढ़ता हुआ 51। 12 रनों की जरूरत, 6 गेंदे 12 रन, 12 रन 6 गेंदे। कुक्षेत बी या इच्छापूर्ति वाशी, गजानन कुक्षेत बी। टॉस कीजिए। नितेश भोईर जी आपसे विनती करता हूं कि आप टॉस कीजिए। टॉस का बॉक्स खाली कीजिए प्लीज प्लीज। मंगेश स्मृती फड उल्वे आणि त्यांच्या विरोधात तणवी 11 कोपर खेळणे संघ। दोन्ही कॅप्टन्स आपल्याला पाहायला मिळतात। एका बाजूला किरणदादा आपल्याला पाहायला मिळतील, उल्वे नोड उल्वे परिसरामधील हा संघ, आणि त्यांच्या विरोधात कोपर खेळणे एक नवी मुंबई परिसरातील एक संघ। दोन्ही संघ मात्र आमने सामने आपल्याला पाहायला मिळतील। त्याच दरम्यान टॉस का बॉस या कक्षामध्ये मात्र नाणेफेक इथे केली जाईल। आमच्या पाहुण्यांच्या शुभ हस्ते ही नाणेफेक आपल्याला पाहायला मिळते। दुसऱ्या गटामधील पहिली फ्रेश लढत आपल्याला पाहायला मिळेल। हेड्स इज द कॉल बाय मिस्टर किरण, आणि नाणेफेक आपण जिंकलात। पहिल्यांदा तर स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन, व्हॉट इज युअर डिसिजन? क्षेत्ररक्षण करू आम्ही पहिले. पुन्हा एकदा ऑर्थोडॉक्स डिसिजन। या मैदानावर जर का बघितलं गेलं तर 4 षटकामध्ये पहिल्या सत्रामध्ये पहिल्या गटामध्ये 77 धावांचा उच्चांक आपण पाहिला आहे। प्रतिस्पर्धी संघ उल्वे नोड, परंतु फलंदाजी खूप चांगली आहे मॅच त्या स्टार्ट संघाची। कीजिए। पर प्रतिस्पर्धी संघाला मात्र रोखण्याचा कितपत प्रयत्न असेल? रामलीला ग्राउंड बघता इथे बॅटिंग स्पीच आहे, म्हणजे की स्कोर 4 ओव्हरला 60-65 रन होतो, तर आम्ही त्यांना त्या रेंजपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. नाणेफेक तुम्ही जिंकलात, ट्रॉफीज आपण पाहताय, ट्रॉफी जिंकण्याचा किती प्रयत्न असेल? 100% प्रयत्न करू आम्ही. आणि आम्हीच काय, जे प्लेयर्स क्रिकेट खेळतात ते 100% ट्रॉफीसाठीच खेळतात. बहुत ही बेहतरीन हिट, शुभेच्छा क्लासिक असतील। हिट, ब्रांडेड हिट। यहाँ पर 6 रन आते हुए अनूप पाटिल के बल्ले से ब्रांडेड हिट। थँक्यू। तर किरणदादा आमच्यासोबत जोडले गेलेत, कॅप्टनच्या भूमिकेमध्ये आहेत। टॉस हरल्यानंतर फलंदाजी तुम्हाला स्वीकारावं लागेल। प्रतिस्पर्धी संघ हा मात्र कोपर खेळणे संघ या यंदाच्या सीझनमध्ये
खूप चांगला फॉर्मात आहे. प्रतिस्पर्धी संघानं मात्र पहिल्यांदा क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. फलंदाजांचा जर का विचार केला तर या मैदानावर 70-75 धावा सहज अगदी काढल्या जातात. 5 गेंदे 6 रन. 15-16 असं जर का विचार केला रन रेटचं, तुमच्या मनामध्ये असं कोणतं टार्गेट जे मात्र पहिल्यांदा फलंदाजी करण्यामध्ये इतकं टार्गेट तुम्हाला सेफ वाटेल? हॅलो, या मैदानाचा जर अभ्यास केला, आम्ही बरेच वर्ष या मैदानावरती आम्ही क्रिकेट खेळलो आहोत. इथं कुठलाही टार्गेट सेफ नाही आहे. इथे काही होऊ शकते. मैदान मागच्या आठवड्यात पण आम्ही इथं केलो आहोत. आम्ही जवळ 67 धावा काढल्या होत्या, त्या आम्हाला कमी पडल्या. आणि आज आमचे 2-3 प्लेयर नाही आहेत. आयलेश म्हात्रे पण आज आमच्या टीममध्ये नाही आहेत. मी सगळ्याच छोटी छोटी पोरं घेऊन आलो आहे. आणि आज जी टीम बनवली म्हणजे सर्व यंग खेळाडू आहेत. आणि कोपरकेरना संघ काय तेवढा मग माहिती नाही, त्याचा खेळ तेवढा माहिती नाही, पण आम्ही जास्तीत जास्त धावा काढण्याचा इथं प्रयत्न करू. नक्कीच तुम्हाला देखील शुभेच्छा असतील आणि वेलकम टू नवी मुंबई. आमच्या नेरूळ परिसरामध्ये मात्र तुम्हाला तुमचं स्वागत असेल. स्पर्धा आपण पाहताय शिवराय चषक 2021चं हे भव्य दिव्य असं आयोजन. पहिल्या गटामधनं मात्र कुक्षित बी हा संघ मात्र पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करतोय. नुकताच अनुप याच्या बॅटमधनं निघालेला तो षटकार आणि नक्कीच त्या षटकारानं अब्बू याची ही खेळी आपल्याला पाहायला मिळाली. त्या संघानं मात्र पुढच्या फेरीमध्ये प्रवेश केलाय. यानंतर मात्र दुसऱ्या गटाला सुरुवात होईल. आपण पाहू शकताय उल्वे आणि त्यांच्या विरोधात मात्र तन्वी 11 कोपरकरने अशी आगामी लढत असेल. आणि मुख्य पॅव्हिलियन बॉक्समध्ये मायक्रोफोनवर आपल्याला ऐकायला मिळतील, पाहायला मिळतील दिवाळे गावचा भूमिपुत्र आवाज राहुल शिरसाट प्रिन्स. तो येस, थँक्यू.